नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे। आता पंढरपूरमध्ये 2 BHK बांधलेला RCC 2 BHK बांधलेला बंगला आपल्याकडे विकायला आलेला आहे। तो बंगला म्हणजे माझ्याकडे पंढरपूर पुणे रोड 20-22 हद्दीत वाकरीजवळ 20-22 हद्दीमध्ये पंढरपूर पुणे रोड मेन पालखी मार्गापासून अगदी जवळ आहे। जवळ असलेली हे घर आपल्याकडे आता विकायला आलेलं आहे आणि नवीनच आहे। 4-5 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे। तर तुम्हाला ते मी नेऊन दाखवतो। कॉस्ट पण नंतर लास्टला सांगतो। अगोदर प्रॉपर्टी दाखवतो 2 BHK बांधलेलं आणि नंतर मी माहिती देतो तुम्हाला। तर मागे मित्रांनो, आपण घराजवळ पोहोचलो आहोत। ते हेच घर आहे, बघून घ्या। अशा पद्धतीचं घर आहे हे बघा। हेच घर आहे, सिमेंट रोडला लागून आहे। एकदम पॉश एरिया आहे बघा सगळा। अगदी 20-22 वाकरी हद्दीत हे बघा, असं पॉश एरिया आहे सगळं हे बघा। तर आता ह्या सिमेंट रोडला लागून हे घर आहे हे बघा। आता आपण घरात प्रवेश करतो। हे वटा वगैरे असं छान केलेलं आहे, हे छान केलेलं आहे। आपण आता हॅलो, आता हो का, हा दरवाजा किती छान आहे हे बघा। अगदी कॉस्टली हॉल आहे, खूप मोठं हॉल आहे। व्हेंटिलेशन फॅन नवीन बांधकाम आहे हे बघा। व्हेंटिलेशन आहे, संपूर्ण नवीन बांधकाम आहे अशा पद्धतीने हे बघा। अजून कलरही केलेला नाही, 3-4 वर्षाचं बांधकाम आहे। RCC आहे अशा पद्धतीने। एवढा मोठा स्पेस ठेवला, खूप मोठा आहे नाही इथे हे बघा। हे बघा, आता हॉलमधून ह्या स्पेसमध्ये आलो आहो हे बघा। हे बाथरूम आहे अशा पद्धतीचं, छानपैकी बाथरूम आहे। अशा पद्धतीने बाथरूम आहे संपूर्ण बघा। टॉयलेट आहे अशा पद्धतीने। वर रॉ मटेरियल ठेवण्यासाठी असं लेंटेल आहे खूप मोठं हे बघा। तर आपण आता आतमध्ये बेडरूमकडे प्रवेश करतोय। बेडरूमकडे प्रवेश करतोय आपण आता। बेडरूममध्ये प्रवेश करतो हे बघा। अशा पद्धतीने बेडरूम आहे, खूप छान आहे संपूर्ण घर बघा। हे अशा पद्धतीने आहे। लेंटेल आहे, माळा लेंटेल माळा आहे हे बघा। कडाप्यात कपाट आहेत कडाप्याचे अशा पद्धतीने। तर आपण आता किचनमध्ये प्रवेश करतो। वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेला आहे। बेडरूममधनं किचनमध्ये प्रवेश करताना पहिल्यांदा देवघर आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेला आहे पूर्ण। आता आपण किचनमध्ये प्रवेश केला हे बघा, खूप मोठं किचन आहे। आता हे बघा, किचनमध्ये आलो। हे देवघर हे बघा, हे देवघर आहे हे बघा। व्हेंटिलेशन किचनला खूप मोठं आहे, खूप मोठ्या खिडक्या आहेत, विंडोज आहेत आणि किचन अशा पद्धतीने किचन आहे। ॲक्च्युली बांधकाम पाहायला गेलं तर नवीनच आहे हे बघा। त्याच पद्धतीने असे कडाप्यामध्ये ही लेंटर आहे, कडाप्यामध्ये कपाट आहेत अशा पद्धतीने हे बघा। आणि वर एक रूम आहे स्लॅबची, त्याला आतून बी रस्ता असा जिना आहे हे बघा। हे बघा किचन। आता तुम्हाला मी वर घेऊन चालतो, चला वरची रूम दाखवतो। वर एक आहे। आता बाहेर पडतो आपण हे बघा। तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे। आता आपण बाहेर पडतोय हे बघा। अशा पद्धतीने एरिया, आपण घराच्या बाहेर पडतोय हे बघा। अशा पद्धतीने एरिया आहे इथं। आता वर घेऊन चलतो, चल। टॅरेसवरती एक रूम आहे हे बघा। हे अशा पद्धतीने आहे सगळं। जिन्यावरनं वर चाललो टॅरेसवरती। ते पण RCC रूम आहे हे बघा। हे अशा पद्धतीने आहे हे रूम आहे। हे संडास बाथरूम आहे, अटॅच संडास बाथरूम आहे। हे RCC आहे
हे बघा 2 BHK आहे, वर एक रूम आहे, लिंटेल आहे. हे बघा अशा पद्धतीने गॅलरी आहे. ही अशी रूम आहे. आत एक बाथरूम आहे. हे बघा आतमध्ये अशा पद्धतीने बाथरूम केलेलं आहे त्यांनी. खाली आणि वर दोन्ही बाजूला संडास बाथरूम आहे. त्याच पद्धतीने इथं गॅलरी आहे. हे बघा ही गॅलरी आहे आणि अगदी मेन रोडपासून 3 नंबरचा प्लॉट आहे. आता रोड दाखवतो. मुख्य पालखी मार्गापासून 3 नंबरचा प्लॉट आहे असा. हे बघा वाहनं दिसतात तुम्हाला जाताना. इथं थोडेसे बाबळे एका प्लॉटवरती बाबळ्या आहेत त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही. हे अशा पद्धतीने मुख्य रस्ता आहे. हे बघा इथं मुख्य रस्ता आहे. जे पालखी मार्ग आहे पंढरपूर पुणे पालखी मार्ग इसबावी वाकरे हद्द इसबावी विसावा मंदिराजवळ आहे. हे बघा. तर आता तुम्हाला इतर माहिती देतो चला. तुम्हाला इतर माहिती देतो चला. आता असा संपूर्ण भरलेला एरिया आहे. टॅरेस रूममधून बाहेर पडतो आपण. हे बघा टॅरेस खूप मोठा आहे. अशा पद्धतीत टॅरेस आहे. हे बघा पॉश एरियामध्ये अगदी त्याच पद्धतीने इथे हे बघा रोडला लागून सिमेंट रोडला लागूनच आहे. हे बघा हे सिमेंट रोडला लागून आहे. रस्ता वगैरे सगळा हा एरिया आहे आसपासचा. तर इतर माहिती सांगतो आता चला. तर मित्रांनो हे संपूर्ण घर तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे. अजून एक वेळेस सांगतोय पंढरपूरमधील इसबावी हद्दीमध्ये पंढरपूर पुणे मार्गावरती म्हणजे पालखी मार्गाच्या अगदी जवळ असलेलं 1.5 गुंठा जागेवरती 2 BHKचं हे RCC 2 BHKचं नवीन घर आपल्याकडे विक्रीला आलेलं आहे. तुम्हाला ते संपूर्ण आता मी घर दाखवलेलं आहे. त्याची किंमत पण मी तुम्हाला आता सांगतो. त्याची किंमत आपण केलेली आहे त्यांनी 45 लाख म्हणजे तिथं 40 लाखापर्यंत तुम्हाला अपार्टमेंटमध्ये 2 BHK मिळते. मात्र माझ्याकडे 1.5 गुंठा जागा आणि त्याच्यावर 2 BHK बांधलेलं RCC नवीन घर बंगल्या टाईप बांधलेलं घर तुम्हाला मी फक्त 45 लाखात सांगतो. त्यातसुद्धा बैठकीला निगोशिएबल आहे. कमी जास्त होईल. त्याच पद्धतीने प्रत्येक जण मला सोशल मीडियावरती कमेंट करून विचारतात की मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा प्रॉपर्टी पाहिजे असं विचारतात. त्याच पद्धतीने मला तुम्ही लिंक टाकता. लिंकवरती काय कळत नाही. तुम्हाला जरी काय विचारायचं असेल प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही थेट मला फोन करा. त्याच पद्धतीने महाराष्ट्रभरातून मला फोन येतात. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे कुणाला द्यायची आहे तर महाराष्ट्रभर माझ्याकडे प्रॉपर्टी आहे. शेती आहे, रो हाऊस आहे, त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये पाहिजे ते घर आहे, बंगले आहे, ओपन प्लॉट आहे. सर्व काही तुम्हाला मिळलं जाईल. माझी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा देऊ शकतो. आता हे पंढरपूरमधलं बऱ्याच जणांची मागणी होती म्हणून मी पंढरपूर पुणे मार्गावरती पंढरपूरमध्ये इसबावी हद्दीमधलं हे घर तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्याची कॉस्ट आता तुम्हाला सांगितले हे आहे 45 लाख सांगतात. त्यात सुद्धा निगोशिएबल बट तिकीट कमी जास्त होईल.